नमस्कार, मी ज्ञानदा कदम. गुरुपौर्णिमा विशेष माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं स्थान अनमोल असतं. सांगीतिक विश्वातले अनेकांचे गुरुवर्य असलेले आणि महाराष्ट्राचे भावगंधर्व ही उपाधी संगीतप्रेमींकडून अगदी प्रेमानं मिळवलेले ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. लहानपणीच मिळालेला संगीताचा दमदार वारसा त्यांनी अगदी निगुतीनं जपला आणि आपल्या प्रतिभेनं तो अधिकच खुलवलाय. पंडितजींची ताकद त्यांच्या संगीतामध्ये सामावलेली आहे. त्या संगीतातलं वैविध्य इतकं आहे की संतांच्या अभंगांपासून ते महाराष्ट्रातल्या सुपरिचित कवींच्या कविता त्यांनी अगदी सहजी संगीताच्या भाषेतनं रसिकांपर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या रचनांमध्ये जसं संगीतावरचं निस्सीम प्रेम दिसतं, तशीच राष्ट्रभक्ती सुद्धा झळकते. आजवरच्या प्रचंड मोठ्या सांगीतिक प्रवासात त्यांच्या गुरुजनांचं त्यांच्या आयुष्यातलं स्थान, गुरुजनांविषयीच्या त्यांच्या भावना, त्यांच्या आठवणी याविषयी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूयात. पंडितजी नमस्कार, आपलं मनापासून स्वागत एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर पुन्हा एकदा असं मी म्हणेन. आणि आम्हाला सगळ्यांना खूप उत्सुकता आहे तुमच्याशी गप्पा मारण्याची. आपण एबीपी माझाचे संपादक राजीव सरांपासून कट्ट्याची सुरुवात करूया. पंडितजी नमस्कार. आणि अतिशय आनंद होतोय या गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपण गप्पा मारतोय कट्ट्यावर. आणि मागचा तुमचा जेव्हा तुम्ही कट्ट्यावर आला होता तेव्हाच्या तुमच्या गप्पा माझ्या किंवा आमच्याच नाही तर सगळ्या महाराष्ट्राच्या स्मरणात आहेत. आणि तुमच्याशी गप्पा मारायची संधी मिळणं हे आमच्यासाठी नेहमीच अतिशय आनंदाचा असा भाग राहिलेला आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण बोलतोय. तर मला तुमचे खरं तर किती गुरु आहेत मला माहिती नाही, पण मला 3 गुरु प्रामुख्यानं आठवत आहेत किंवा दिसत आहेत. एक उस्ताद आमिर खान साहेब, ज्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये अतीव आदर आणि प्रेम आहे असे स्वातंत्र्यवीर सावरकर. आणि तिसऱ्या अर्थातच ज्यांचं गुरुपद सर्वश्रुत आहे अशा लता दीदी. तर मला खरं तर या तिन्ही गुरूंच्याकडून तुम्हाला काय मिळालंय हे जाणून घ्यायला अर्थातच मला काय आम्हा सगळ्यांना आवडेल. पण मध्यंतरी मी एक पुस्तक बघत होतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही लता दीदींच्याबद्दल लेख लिहिला होता. आणि लता दीदी गुरु म्हणून, बहीण म्हणून अशा सगळ्याबद्दलचं त्यांच्याबद्दलचं वर्णन त्याच्यामध्ये होतं. पण या गुरुच्या मधल्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी ज्या महाराष्ट्राला फारशा ज्ञात नाहीत अशा गोष्टी तुम्ही त्यात सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ त्यांचा खोडकरपणा. तुम्ही आता ह्या गुरुपौर्णिमेच्या आपण पूर्वसंध्येला म्हणूया, तुम्ही आपल्या गुरूंच्या विषयी कोणत्या गुरुविषयी आधी सांगाल आणि काय तुमच्यावरचा त्यांचा प्रभाव त्यांच्याकडून तुम्हाला मिळालं त्याच्याविषयी सांगाल? जरूर. येता सविस्तर बोलतो आपल्याशी. गेला कट्टा असा होता की खरोखरचा कट्टा होता तो. मी बसलो होतो, आपण बसला होता, आपले सर्व सहकारी बसले होते. खरंच त्याला मला कट्ट्यावर बसून बोलण्याचा आनंद मिळाला होता. आता असं आहे की ऑनलाईन नावाचं प्रकरण जे सुरू केलेले त्याच्यावर बोलतोय मी. ते मीच मला दिसतोय छोटासा. त्या प्रत्यक्ष संवेदना आणि अप्रत्यक्ष संवेदना हा इथं मोठा महत्वाचा भाग आहे. प्रत्यक्ष प्रेक्षकांबरोबर बोलणं फार वेगळं, प्रेक्षक नसताना स्वतःशीच बोलणं फार वेगळं. तरी प्रयत्न करतो. तुम्ही जे माझ्या गुरूंची नावं घेतली की उस्ताद आमिर खान आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि लता मंगेशकर. मी थोडीशी चुकीची दुरुस्ती करतो. सावरकर हे माझे गुरु नाही. सावरकरांना मी मानतो. सावरकर हे काही संगीतकार नाहीये, पण उस्ताद आमिर खान हे संगीतकार होते आणि दिल्ली तर गातेच. पण आपण म्हणाला की माझे 3 गुरु आहेत असं नाही. जो चांगला गातो, जो उत्तम वाजवतो वाद्य, आणि मी संगीताचं बोलतोय फक्त, तो ती व्यक्ती माझी त्या क्षणी गुरु असते. मी तिला गुरु मानतो. पण ज्याला आमच्या संगीताच्या भाषेत गंडाबद्ध शागिर्द बंड, ज्याच्या नावाने गंडा हातात बांधलाय, ते माझे गुरु
उस्ताद आमिर खान आणि बाकी जे जे मोठी मंडळी भेटली, अनेक मंडळी भेटली, त्यात ते सगळे मंडळी म्हणजे गुरु आहेत. पण सद्गुरू कोण आहेत? तर सद्गुरू आहेत मास्टर दीनानाथ मंगेशकर. मी जी गाणी करतो, मी जी गाणी केली, त्या सगळ्या गाण्यावरती आणि गाणाऱ्यांवरती पण उस्ताद आमिर खानची छाप पडत नाही. आणि ती माझ्यावरच पडलेली नाही. म्हणजे माझ्या गुरुची छाप माझ्यावर पडलेली नाही. त्यामुळे जे अनेक गुरु केले त्यांची छाप त्या त्या क्षणापुरती पडली, पण कायमचा ठसा उठला. कायमचा ठसा उठलाय तो वडिलांचा, की जी व्यक्ती मला आठवत नाही, जी व्यक्ती मला स्मरत नाही, जी व्यक्ती मला अधू कशी दिसते, कुठंतरी एका खोलीमध्ये एक धोतर शर्टा करून एक माझ्याच उंचीची व्यक्ती चालत फिरते, इतकंच आठवत. पण सूर, त्या निघालेल्या बंदिशी, ते शिकवत असलेले क्षण, ते घर, ते बाकी आजच्या इतकं चांगलं स्मरत. आणि दिदी ही अशी गुरु आहे की ती फक्त 12 वर्षाची होती, मी 5 वर्षाचा होतो. आता माझी आयुष्य उलटली, ती नवोदीला गेलेली आहे. पण आमचा जो साथ आहे, जी संगत आहे, जो सहवास आहे, त्याच्यामध्ये कधीही खंड पडला नाही. तो नियतीने पण पडून दिला नाही आणि आम्ही पण कधी पडून दिला नाही. त्या दिदी बरोबर राहण्यामध्येच एक संगीताचे शिक्षण सारखं आपल्याला मिळत असतं. त्यामुळे शिक्षण जरी मिळालं नाही तरी संगीताचे अनुभव, संगीताबद्दल काही चांगली माहिती ही आपोआपच तुझ्याकडे मिळत असते. पण तुम्ही दीदींच्या बरोबर बसून त्यांनी तुम्हाला शिकवलंय, प्रसंगी कान पकडलाय, असे प्रसंग झालेत? म्हणजे मी तुमचे काही फोटो बघितलेत तुमच्या लहानपणीचे दीदींबरोबरचे, आणि त्या सगळ्या फोटोंमध्ये दीदींच्या मनामध्ये तुमच्याविषयीचं असणारं प्रेम इतकं इतकं ओतप्रेत भरलेलं, असं ओतप्रोत भरलेलं त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतं की म्हणजे दीदींनी जरी शिकवलं असलं तरी सुद्धा त्या कधी तुम्हाला रागे भरले असतील असं वाटत नाही. जर आपण तपशीलवार बोलूया, बाबा गेले त्यावेळी फक्त 4.5 वर्षाचा फरक आहे. मास्टर दिनानाथांचा मृत्यू झाला त्यावेळी फक्त 4.5 वर्षाचा मुलगा आहे, आणि तो मुलगा अपंग आहे एका पायाने. त्याला बोन टीबी नावाचा एक रोग झालेला आहे, त्याला चालता येत नाही, त्याच्या अंगात ताप आहे, तो रडत असतो. आणि घरची जी परिस्थिती आहे ती फार बेताची आहे. बलवंत संगीत नाटक मंडळी ही बंद पडलेली आहे. सगळे जे सखे सोयरे होते बाबांचे, ते सगळे त्याला सोडून गेलेले आहेत. भावाच्या दिन करा हे गाणं मी बाबांवरती केलेलं आहे, की उपकाराची कुणा आठवण, शिते तो वरी भूते अशी वण, जगात भरले सान थोरपण, समदर्शी तो खरा, त्या धरी पाठीवर शरा. हे गाणंच मला जे निवडलं तांबेचं, ते मला वडील डोळ्यासमोर होते की मावळत्या दिन करा, अर्घ्यच जोडून दोन्ही करा. मावळणाऱ्या दिवसाला सूर्याला पुढे विचारत नाही. जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या, रीत जगाची ही रे सवित्या, स्वार्थ परायण परा. हे जे आहे हे माझ्या वडिलांच्या बाबतीत घडलं. हे लहान असताना मला जाणवत होतं, दिदीला तर खूपच जाणवत होतं. ती 12-13 वर्षाची मुलगी होती, आणि मुलगी होती अधिक पुरुषापेक्षा सदरे असते स्त्री. आणि भाऊ म्हणजे बहिणीला भाऊ हा नेहमी आपल्या मुलासारखाच असतो. त्यात 8 वर्षांनी लहान, त्यात अपंग, त्यात वडिलांचं छत्र गेलेलं, घरामध्ये
खायची बाराबार म्हटलं तरी हरकत नाही. अशा सगळ्या प्रसंगात तिला जे माझ्याबद्दल प्रेम वाटलं, माझ्याबद्दल तिला कळवळा वाटला, तर हे हृदय ते हृदय घातेल असं झालं की माझं हृदय तिच्या हृदयात सामावलं गेलं, तिचं हृदय माझ्या हृदयात सामावलं गेलं. त्यामुळं हे जे संबंध आहेत हे बहीण भावाचे संबंध आहेत, हे आई मुलाचे संबंध आहे, हे गुरु शिष्याचे संबंध नाहीये. हे आता अव्यक्त, जे व्यक्त करता येत नाही, जे शब्दात मांडता येत नाही, असा जो एक भाग आहे कलेचा, ते सांगीतिक कलात्मक असे संबंध आहेत ते. त्यामुळे मी गाणं केलं आणि ते तिला नुसतं गाऊन दाखवलं तर तिला लगेच पाठ होतं. तिने जर गाण्याच्या बद्दल एक सूचना केली तर ती मला दोनदा करावी लागत त्याची, एका क्षणात मला कळते. ते सांगीतिक विश्व संकल्पेच्या पातळीवरती समोरासमोर उभं राहिलेलं आहे. मला माहित आहे की दोन दगड समोरासमोर उभे राहिले, ते आपटले तर त्यात ठिणगी उठते. त्या निर्जीव दगडामध्ये ठिणगी उडत असेल, हे दोन सजीव कलाकार त्यांच्यामध्ये संगीत निर्माण झालं तर काही फार मोठं आश्चर्य नाही. त्यामुळे दिदी आणि मी ज्या समोर येतो त्या सांगीतिक भाग त्याचा फार मोठा येतो. आणि ते जे अलौकिक प्रेम आहे त्या प्रेमाबद्दल कोणी काही बोलू शकत नाही. काही गोष्टी शब्दामध्ये बांधताच येत नाही, त्याला आपण शब्दातीत असं म्हणतो. असं माझ्या वडिलांचं जे माझ्यावरती जे उपकार झाले ते शब्दातीत आहेत. मी त्यांना देहातीत गुरु यासाठी म्हणतो की ज्या ज्यावेळी मला गदारोध भासते, ज्या ज्यावेळी मला स्मरण करतो मी, त्याच वेळी ते हजर असतात तिथं. उसासी प्रभू पाद घ्यावे असं रामदासांनी म्हटलेलं आहे. नुसतं डोक्याला उशी नाही एखादी तर नुसतं रामाचं स्मरण करा, त्याचे दोन चरण तुमच्या डोक्याखाली येतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. ती अवस्था आम्हा मंगेशकर भावंडांची आहे. जिथं जिथं आम्हाला आवश्यकता वाटते तिथे मी ते उभे राहतो. मी आपल्याला एक आठवण समजून दिली जे फार चांगली. दिदी लबोठोमध्ये गात होती आणि तिच्या मनावरती ताण होता की परदेशातला कार्यक्रम, लोकांनी त्या मनात काय काय भरवलं होतं की परदेशी लोक फार विलक्षण असतात आणि वगैरे वगैरे, फार वेळ सांभाळावी लागेल, असं सगळं किती वेगळं वातावरण होतं. आणि अल्बर्ट हॉलमध्ये आम्ही गेलो आणि तिथं पाहिलं की 7,000 प्रेक्षक बसलेले आहेत. इतकं मोठं रंगमंच किंवा रंग मंदिर आपल्या हिंदुस्थानात कुठेही नाही. त्यामुळे तिथं दिदीच्या मनात थोडा ताळ आलाच असते आणि तिची गाण्याची सुरुवात केली. ते इदम तू ते गीतेच्या श्लोकाने सुरुवात केली. आता साऊंड जो होता तो खूप लांब होता. त्या साऊंड वरती मी बसलो होतो की कुठं दिदी जर ओळख घ्यायची, कुठे म्युझिक आहे, कारण सगळे हिंदुस्थानी संगीत वादक होते म्हणून मी त्या साऊंड वरती मी बसलो होतो. तर पहिल्याच गाण्यामध्ये, त्या पहिल्या श्लोकांमध्ये मला असं वाटलं की दिदीच्या मनावर ताण आहे, बरोबर गात नाहीये आणि माझ्याशिवाय तिला कुणी सांगणार नाही, कारण कोणाचं धाडस ते तिला सांगायचं. म्हणून मी सरळ साऊंड वरून उठलो, तिच्याकडे गेलो आणि तिला म्हटलं, दीदी काय करतेस तू बरोबर गात नाहीयेस. ते मला खाली वापरून विचारलं की म्हणजे आवाजात थोडा कंप येते दीदी, तू घाबरलीस थोडीशी. तिचे डोळे विलक्षण आहेत की त्याकडे असं बघितलं की कळलं जा आपल्या जागी. त्याच्यानंतर ती आएगा आने वाला हे गाणं गेली. आएगा आने वाला या गाण्यामध्ये एक शेर येतो. त्या शेर मध्ये शब्द येतात की या दिल धडक रहा है, या दिल धडक रहा है. आणि तिने धडक हा शब्द असा उच्चारला
ते 7,000 लोक, त्याच्यामध्ये इंग्लिश लोक अनेक होते, अनेक परप्रांतीय होते, मराठी होते, हिंदी होते, पंजाबी होते, सगळे जातीचे लोक होते. तर धडक या शब्दाचा अर्थ हिंदी लोकांना कळतोच, उर्दू लोकांना कळतोच, मराठी लोकांना कळतो, पण इंग्लिश माणसात धडक शब्दाचा अर्थ कळणार नाही. पण तो धडक तरी ह्या हिशोबाने म्हटला की सगळ्यांचं हृदय त्या क्षणी धडकलं. आता 7,000 लोक एका वेळी वा म्हणून उठलेल्या टाळ्याचा कडकडाट झाला. हा आश्चर्यकारक प्रसंग आहे की एका शब्दाला, एका सुराला 7,000 लोकांना अशी कुणी प्रेरणा दिली. त्या धडक शब्दामध्ये असं काय दिदीने जादू टाकली होती. म्हणून मग मी परत आलो चालत ते गाणं संपल्यानंतर आणि दिदीला विचारलं, तू काय केलंस असं की धडक वरती मी तर उडालोच, पण हे सगळे 7,000 लोक कुणी उठून उभं राहिलं, कुणी टाळ्या वाजवल्यात, कुणी वा केलं, काय? तर दिदीचं उत्तर फार छान होतं, नम्र उत्तर होतं. ती नम्रता आहे दिली की बाळ मी गात होते, हे बाबा गात होते. आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. आणि जिथं माझ्या वडिलांना वाटलं की आपली मुलगी किंचित तळावाखाली आहे, त्या गाणं चांगलं झालं पाहिजे, तर तेवढ्या क्षणी वडिलांनी तिला असं गाणं तिच्या मुखात गाऊन दिलं. आणि सगळं छान झाल्यानंतर मग ते बाजूला उभे राहिले असते. मग ती छानच गेली. एकत्र ती 60 गाणी गेली, 60 गाणी गायली ती. मध्ये निवेदक नव्हता, मध्ये पुरुष गायक नव्हता, काहीही नव्हतं. ती कृष्ण फारशी दिपान नसलेली बाई 60 गाणी गात होती. बापरे. आणि थकली नाही. ही जी वडिलांची कृपा आहे, त्याला मी देहातीत गुरु असं. असा एखादा प्रसंग की अशी अनुभूती आली की आपण अडलोय आणि बाबा आलेत आणि आपल्याकडनं ते काम होऊन गेलं. हो हो हो, असे प्रसंग झालेले आहेत. म्हणजे हे बाईने असा कायदा काढला होता की वादक काढायचे नाही. गाणं रेकॉर्ड करताना, ध्वनी मुद्रित करताना वादक आणायचे नाही. म्हणजे मग तबला तिथंच माणूस वाजवणार, तंबोरा मी वाजवणार, गाणारा गाणार, असं त्याचं होतं. मला कळेल नाही किती गाणं काय करावं. आणि मी झोपलो होतो, माझ्या खिडकीत अशी गच्ची दिसते, तर त्या गच्चीवरती मला असा काहीतरी प्रकाश दिसला. मी झोपेत होतो आणि मला बाबांची बंदिश आठवली. ती शब्द होतो हू जो गई. ती सगळी बंदिश मला आठवली. म्हणजे 42 साली माझे वडील गेलेले आहेत, त्याच्यानंतर जवळजवळ 60 वर्षांनी मला ती बंदिश मलाच आठवली. आणि कोणाला नाही आठवली. हा साक्षात्कार मी म्हणतो. साक्षात्कार म्हणजे साक्षात येऊन जो आकार घेऊन उभा राहतो तो साक्षात्कार. साक्षात ती बंदिश आली. ही बंदिश फार चांगली आहे. आणि मग मी शांताबाईंना बोलवलं आणि ती बंदिश गायला लागली. म्हणजे मी गायलो आणि त्याच्यात तरी शब्द लिहिले, तू जो गई जीव लगा, राहिले रे दूर घर माझे, अच्छा, पाऊल थकले माथ्यावरते, जड झाले ओले जीव लगा. आणि सगळ्यात जास्ती गाजलेलं गाणं ते पहिलं गाणं. कधी कुठल्या गाण्याच्या बाबतीत झालं की गुरूंबरोबर तुम्ही रियाज करताय, शिकताय, मात्र एखाद्या गाण्यासाठी खूपच कष्ट करावे लागले, मेहनत करावी लागली आणि जसं तुम्ही सुरुवातीपासून सांगताय तसं वडिलांची आठवण येऊन आणि त्यानंतर काही काम झालं, असं काही घडलंय कधी? नाही रे, जसं खासाकडे मी गाणं शिकायला बसलो, तो एक धबधबा होता, प्रपात होता आणि मी एक साधारण निर्जर होतो. तर त्या प्रपाताचं गाणं झेलणं हे मला शक्तीच्या बाहेरचं होतं आणि त्यालाही जाणवत होतं. त्यावेळी मी असं म्हणणार नाही की मला फार कष्ट पडले. मी त्याच्या त्या दिव्यत्वाकडे बघत राहिलो, चकित होत ऐकत राहिलो. पण असं आपल्याला अनुभवेल आयुष्यामध्ये
ती काही गोष्ट इतकी मोठी असते, एवढी दिव्य असते की जे आपण शिकण्याचा प्रयत्नही करत नाही किंवा शिकतही नाही, आपण त्या गोष्टीकडे नुसते विस्मित होऊन बघत राहतो आपण. तसं खासावरकडे ज्या वेळेला मी गेलो, ज्या वेळेला शिकलो, त्याचा त्यांचं गाणं ऐकून मी फक्त आश्चर्यचकित व्हायचा, त्यात काही वेळात घेण्याचा प्रयत्न करायचा, पण अट्टहास कधीच केला नाही. म्हणून मी झिरपणा तुम्ही शब्द वापरला, ते गाणं माझ्या झिरपला, कारण वडिलांकडे मी शिकलो नाही. वडिलांकडे मी गाणं शिकलो नाही, कारण मी लहान पोरगा आहे, अपंग आहे एका पायाने, मला चालता येत नाही. त्यांच्याकडे कोण शिकताय? त्यांच्याकडे लता मंगेशकर शिकते, आशा भोसले शिकते, मीना मंगेशकर शिकते, उषादेवींच्या मांडीवरती, आणि बाहेरचे नाही गायक म्हणजे वसंतराव देशपांडे किंवा प्रभाकर जठार हे त्यांच्याकडून शिकायला बसलेले. पण हे मी दुसऱ्या कोपऱ्यात, खोलीच्या कोपऱ्यात ऐकत होतो, कारण मी आजारी होतो. मला प्रत्येक कला निर्माण होताना एक दुःख लागतं, त्याशिवाय कला कधी निर्माण होते ती कधी फुलत नाही. तर वडीलही आजारी होते, तेही एका विलक्षण दुःखात होते, सगळे सोडून गेले, ह्या दुःखात ते होते, परिस्थिती खाली होती त्याच्या दुःखात ते होते, आणि मी शारीरिक दुःखामध्ये होतो. समोरासमोर आली. त्यातनं काय निर्माण झालं, तर त्यातलं जे ह्या शिष्याला पाठ झाली गाडी, ती मला बंदिशी पाठ झाल्या, आपोआपच पाठ झाल्या. त्यात इतक्या पाठ आहेत की तुम्ही जर मला आता विचारलं की प्रभुगुरूचे किती पायऱ्या आहेत उतरायच्या, तर मला आठवणार नाही किंवा आठवत नाही. पण बंदिश विचारली 1942 सालची, तर ती नक्की स्वच्छ आठवते. पंडितजी, मगाशी तुम्ही संघर्षाचा उल्लेख केला. लहानपणी खूप कष्टातनं तुम्हाला पुढे यावं लागलं. अशा काळात अनेकांनी साथ सोडली, परंतु अशी काही लोक आहेत का की ज्यांनी साथ सोडली नाही, तुम्हाला आधार दिला, तुम्हाला मदत दिली? अशी कोण लोक आठवतात की ज्यांच्यामुळं तुम्ही पुन्हा उभे राहू शकलात, मंगेशकर कुटुंब पुन्हा उभे राहू शकलं? नाही, जो जो आपला उभा राहिला ना, तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. अशात मी खूप लहान वयात लग्न करून बाहेर गेली होती. तिला तो सगळ्या जगाचाच विरोध होता. त्या सगळ्या विरोधाला तिने तोंड दिलं आणि ती स्वतःच्या कष्टाने वरती आली. तिची गुणवत्ता आहे ना, एका इतक्या उच्च पातळीची वडिलांकडे बाया भावंडांना मिळाली मंगेशकरांना, की त्यासाठी कोणाचा हात धरावा लागला नाही, पण दुसऱ्याने आमचे हात धरले. आणखी एक छोटा प्रश्न की तुम्ही जसं म्हटलात की लहानपणी तुमच्या कानावर स्वर पडायचे, तुम्ही रियाज ऐकायचात, परंतु तुम्हाला लहानपणीच वाटलं होतं की आपण गायक व्हावं, का तुम्हाला असं वाटलं होतं की नाही आपण वेगळ्या क्षेत्रात काहीतरी चोखून राहावं, वेगळं काहीतरी करावं, का तुमच्याकडे अगदीच बालपणापासून तुम्हाला हा संस्कार होता की आपण गायकच झालं पाहिजे, दुसरं काही नाही करायचं, संगीतातच काम केलं पाहिजे? मला काय वाटलं, मला स्वतःला कधी सापडलेलं नाही. मला एवढंच वाटलं की आपण सन्मानाने जगावं. सन्मानाने जगण्यासाठी आपल्याला काय काम येतं, जे काम येतं ते आपण मनपूर्वक करावं. कारण माझं लहानपण जे गेलेलं आहे ते नुसतं परिस्थिती जगण्यात गेलेलं आहे. तेव्हा जगणं हा प्रश्न यक्ष प्रश्न म्हणून राहिलेला आहे. गायक होणं हा प्रश्न नाही, क्रांतिकारक होणं हा प्रश्न नाहीये, किंवा प्रोफेसर होणं हा प्रश्न नाही. प्रश्न काय आहे, यक्ष प्रश्न, की जगणार कसं. तर ते सन्मानपूर्वक जगावं, मानाने जगावं, त्यापेक्षा जास्ती कुठच्या इच्छा केल्या नव्हत्या. त्यातनं रस्ते फुटत गेले. म्हणजे शास्त्रीय गायक पण होण्याचा प्रयत्न केला मी, भावगीत गायक होण्याचा पण प्रयत्न केला मी, संगीत दिग्दर्शक होण्याचा प्रयत्न केला मी, लेखक होण्याचा प्रयत्न केला, आणि इकडे भाषणाचा प्रयत्न करतोय. पण यामध्ये मी पूर्णत्वाला पोहोचण्यासाठी माझा आग्रह नाही आणि आग्रह राहणार नाही. हे सगळे प्रयत्न आहेत. तुम्ही जर कधी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे रुग्णालयात तिथे गेलात तर ते तुम्हाला अनेक असे लोक दिसतील की जे कलाकार आहेत, की जे कवी आहेत,
त्या सध्या निराळा झालेले आहेत, त्यांच्या सध्या वाईट परिस्थिती आहे, त्यांना आमचं रुग्णालय विनामूल्य औषध देत असत. हा एक ट्रस्टीय नात्याने केलेलं मोठं काम आहे ते. तर ही जी सामाजिक बांधिलकी आहे, ही सामाजिक बांधिलकी आमच्या घरात कोणाला होती सगळ्यात मोठी, तर माझ्या वडिलांना होती. वडिलांपेक्षाही अधिक मोठी कोणाला आहे, तर दिदीला आहे. लोक अनेक अनेक अशा मोठ्या गोष्टी करतात, पण दिदीने काय केलं, दिदीने रुग्णालय बांधलं, हॉस्पिटल बांधलं. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश आले. ज्यांच्या मनात दुःख आहे, ज्यांच्या शरीरात दुःख आहे, ज्यांच्या जीवनात दुःख आहे, ते सगळं माझ्या मनात आहे, प्रकाश आहे माझ्या मनात. आणि अवघेचे झाले देह ब्रह्म, ती अवस्था दिदीला आलेली. आणि त्यामुळे तिने दुसरं कुठलंही छोटं हॉटेल किंवा थिएटर न बांधताना रुग्णालय बांधला, गरिबांच्या सेवेसाठी, दुःख हरण करण्यासाठी. मगाशी तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केलात आणि तुम्हाला त्यांचा दीर्घ सहवास मिळाला. काय म्हणजे कसे तुम्ही त्यांच्या इतक्या निकट, इतक्या लहान वयामध्ये कसे पोचलात आणि काय तुमच्या आठवणी आहेत आणि त्यांनी तुम्हाला काय दिलं असं आता तुम्हाला मागं वळून बघताना वाटतं? मी त्यांच्या निकट गेलो, ते त्यांनी काही मला बोलवलं नव्हतं, त्यांना माहित पण नव्हतं की हैदराबाद मुकेशना आता कुठे मुलगा आहे म्हणून. त्याच्या घराला जाताना मी त्यांना पाहिलं, गेस्टीमध्ये ओळखलं, सहज वर गेलो. माझं वाचन त्यावेळी पण फार चांगलं आहे, त्या काळात मी संजय खडगे वाचलेलं आहे, त्यावर त्यांचा फोटो ओळखला मी. अरे हीच ती व्यक्ती. मी त्यांना भेटलो, मग अनेक वेळा भेटलो. त्याचा एक तुम्हाला आठवण सांगतो की त्यांनी मला पहिल्या भेटीत त्यांना तात्या म्हणायला लागलो. तात्या तुमच्यासाठी काय करू? तर ते म्हणाले की आईला पुलावा करून आणायला सांग, माईंना पुलावा करायला सांग. माई म्हणजे श्रीमती मंगेशकर, मास्टर दिनाथांची पत्नी, माझी आई. 1934-35 मध्ये संन्यासा खडगे नाटक झाले निघालं, तेव्हा रत्नागिरीला माई त्यांना हा डबा पाठवायची. माझे वडील मांस मटण खायचे, त्यांच्याबरोबर सावरकर पण मांस मटण खायचे. तात्या, मला आश्चर्य वाटलं की अहो तात्या तुम्ही आणि बिर्याणी खाणार? तर ते म्हणाले की अंदमानामध्ये ज्या माणसांनी प्रत्येक जनावरांचं मांस खाल्लेलं आहे, त्याला ही चिकन आणि मासे तुला काही फार मोठे वाटतात का? तर ह्या जो ययाची बुद्धी, त्या बुद्धीने वागणं, तिचा अंगीकार करणं अतिशय अवघड आहे. आणि ते त्यांच्या सहवासात राहून मला लक्षात आलं ही याची वृत्ती कुठे आली पाहिजे आपल्यामध्ये. कुठंतरी बद्धतेतून मुक्ततेकडे जाता आलं पाहिजे. थोडक्यात जे योगी लोक असतात ना, योगी नाही, योगी भारी असतात, आता योगी अभ्यास त्यांना सगळ्यात ते मुक्ती होते. जोगी ते असतात ना, फक्कड योगी ज्यांना म्हणतात, त्यांचं आयुष्य, त्यांचं तत्वज्ञानाला आवडलेला माणूस आहे. त्याच मार्गाने मी नेहमी गेलो. तर तात्याकडे गोष्ट काय मिळाली मला की प्रत्येक क्षणाला तोड देणं. मी परवा माझ्या एका व्हिडिओमध्ये बोललोय की करोनामुळे आपल्याला स्थानबद्ध केलंय, म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा संकोच झालाय, तो आपल्याला सहज होत नाही. आपण वारंवार सरकारच्या विरुद्ध बोलतो, वारंवार लॉकडाऊन बद्दल बोलतो, नुसता संकोच झालाय. आपल्या चांगल्यासाठीच तो आहे लॉकडाऊन, तरी आपल्याला संकोच सहन होत नाही. तर सावरकरांचं संपूर्ण आयुष्य तुरुंगात गेलं. त्यांच्या गळ्यात जो बिल्ला घातला, त्या बिल्ल्यावर गेलो होतं 1910 ते 1960, 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा.
म्हणजे जिवंत ते बाहेर येणारच नाही अंदमानाच्या जेलमधनं. त्या अवस्थेत जो माणूस त्या बिल्ला जणू काही आपल्याला अत्यंत शौर्याचा बिल्ला किंवा एखाद्या प्राईज जिंकण्याचा ते बिल्ला घालतात तसा घालतात, तसं ते गळ्यात ते मिरवत होते. ते जे धैर्य लागतं, धैर्य काय आम्हाला इतकं मोठं येऊ शकत नाही, पण त्याचा थोडासा अंश घेण्याचा प्रयत्न केलेला. सावरकरांच्या सहवासामध्ये सावरकरांची सांगता येईल अशी तुमचा वैयक्तिक एखादा अनुभव, एखादी आठवण काही आहे म्हणजे तुम्ही सांगू शकाल आज या निमित्तानं? हो अगदी 100% सांगितलं. एकदा तात्या मला म्हणाले की मला सचिवालय बघायचं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सचिवालय पाहिलेलं नव्हतं. ज्या माणसाने हिंदुस्थान स्वतंत्र व्हावं हे स्वप्न पाहिलं आणि संपूर्ण आयुष्य कारागृहात घालवलं, त्या माणसाने आपल्या स्वतंत्र हिंदुस्थानाच्या स्वतंत्र महाराष्ट्राचं सचिवालय पाहिलेलं नव्हतं. हे आपलं राजकारण. ते मला म्हणाले की मला सचिवालय बघायचंय, मला घेऊन चल. ह्याच्यापेक्षा आणि मोठी आठवण काय सांगू आपल्याला. आणि जेव्हा सचिवालयाच्या जवळ आम्ही गेलो, पंडित बखले, बाळाराव सावरकर आणि मी, तर त्यांनी सचिवालयात दिसण्याच्या आतून गाडी थांबवली होती आणि म्हणजे मला बस, मला बघायची इच्छा नाही. ज्या सचिवालयात मला सन्मानाने लिहिलं पाहिजे ते बघायला मी येतो एखाद्या पावड्यासारखा किंवा एखाद्या प्रवाशासारखा, ते मला सहन होत नाही. चला परत चला. आणि परत आलो. त्याच्यापेक्षा आणि काय मोठी आठवण सांगू मी आपल्याला. ते स्वातंत्र्यवीरांना आपल्या स्वतंत्र हिंदुस्थानाच्या स्वतंत्र महाराष्ट्रातल्या सचिवालयाचं दर्शन झालं नाही, त्याच्यापेक्षा आणि काही मोठी आठवण. पण हल्लीच्या काळामध्ये सावरकर नाव घेतलं की त्याच्या पाठोपाठ वाद निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही हल्लीच्या काळात ते त्या काळात तर फारच होतं. मला आठवत आहे भारतीय वडील मास्टर दामोदर मालवणकर ते सावरकरांना भेटायला जायचे. ते भेटून खाली आले की त्याचा पोलीस सांगायचा की आता परत येऊ नका इथं, दुसऱ्या तुम्ही आलात तर अटॅक करेल तुम्हाला. मी एकदा खाली उठलो तर मला एका गुप्तहेराने थांबवलं की तू लहान आहेस म्हणून मी तुला सल्ला देतो, पण तू वारंवार इथं आला तर तुला मी आत टाकेल. आपल्याला गप्प सांगतो, 1-2 वर्ष गेल्यानंतर मला खरं ते का आरोपाखाली यांनी आत टाकलं, कस्टडीत टाकलं, रात्रभर दम दिला. अरे हो, आणि काही गुन्हा नसता म्हणून सोडून येतलं. पण काय म्हणजे काय निमित्त करून तुम्हाला आत टाकलं होतं? वाटतं आपण जरा भेटू प्रत्यक्ष त्याला सांगू. त्याला सांगण्यासारखं नाही. पंडितजी, आपण सावरकरांबद्दलच बोलतोय म्हणून की मी कधीतरी ऐकलं होतं की सावरकरांच्या वाढदिवसाचा बद्दलचा एक हृदय प्रसंग तुम्ही स्वतः अनुभवलाय. जर तो आपण कट्ट्यावर प्रेक्षकांना सांगू शकलात तर. मी फार लहान आहे बघा, त्यावेळेला मी 15, 16, 17, फार तर 18 लागणं असेल नसेल. हा असा फार सुशिक्षित माणूस आहे, फार शहरात राहिलेला असेल, गावात चाललेला माणूस आहे. त्याला हे सगळं नवीन आहे मुंबईचं वातावरण. आणि आमची परिस्थिती दिदीच्या नाव झालं आणि परिस्थिती बरी झाली, त्यावेळेस बऱ्यापैकी विधान शर्ट मी घालू शकत होतो. पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे जे धोतर नेसायचे, ते जे शर्ट घालायचे, तो शर्ट लांडा असायचा, तो शर्ट फार जुना असायचा. आता ते धोतर असायचं ते ठिकठिकाणी फाटलेलं असायचं आणि त्याला रफू केलेलं असायचं. आणि तिचा रफू होत नाही अशा ठिकाणी गाठ पडली. खेळा बघून मला असं वाटलं बालबुद्धी की आपण सावरकरांना धोतर द्यावं, आपण सावरकरांना कपडे द्यावं. पण मला बाळाराव सावरकर सांगितलं की कधीही हा मूर्खपणा करून लोक विचारायचा, त्यांना वाईट वाटेल, त्यांना राग येईल. मला
गाणाऱ्याचं लोक परत संगीतकार त्याच्यामध्ये. मला एक कल्पना सुचली की आज त्यांचा वाढदिवस आहे, तर वाढदिवसाला भेट आपण त्यांना देऊया. आणि मी दिदीला सांगितलं की दिदी असं असं आहे. त्या दिदीला असेल तर 4 तल्लम जोड्या धोत्राच्या, शर्टाचा कापड एक गठ्ठा बाळाकडे दिला आणि मी तो घेऊन गेलो आणि त्याला दिला की आपला वाढदिवस आहे, मी आपल्यासाठी भेट आणलेली आहे. त्याने इतक्या हसत पुकारीत स्वीकार केला की मला वाटतं मी जिंकलो. त्याने स्वीकार करून तो तिकडे ठेवला आणि बाळाराव सावरकरांना विचारलं की आपल्याकडे ते वृद्धाश्रमाचे पत्र आले आहेत का, त्यात कोणाला काय काय हवं ते जरा मला सांगा बघू. तर बाळासाहेब सावरकरांनी चात्र सांगितलं, कोणाला पैशाची मिळत नाही, कोणाला कपडे हवेत, कोणाला काय हवंय. वा वा, बाळ अगदी योग्य वेळी छान कपडे आणले म्हणून तो कपड्याचा गठ्ठा उचलला आणि तो बाळाराव सावरकरांना दिला. त्याचे सचिव होते ते, हा वृद्धाश्रमाला पाठवा. म्हणजे माझं मनही तोडलं नाही आणि स्वतःच्या स्वाभिमानाला धक्काही लागू दिला नाही. असे ते निस्पृह स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. आपण जेव्हा त्यांच्या रचना स्वरबद्ध केल्या तर तो अनुभव काय होता? म्हणजे इतका निकटचा सहवास, तुम्ही बरंच काही अनुभवलेलं होतं, बरंच काही शिकलंही असाल कळत नकळतपणे त्यांच्याकडनं. तर रचना स्वरबद्ध करतानाचा अनुभव कसा होता? रचना याच्याकडे मी गेलो, त्यांचं पुस्तक माझ्याकडे होतं, सावरकरांची कविता म्हणून. सावरकरांची समग्र कविता त्या पुस्तकाचं नाव. पण मला कविता निवडता येत नव्हती त्याच्यामध्ये. मी त्याच्याकडे गेलो, त्यांना म्हणालो की तात्या तुम्ही मला एक कविता निवडून देता का. तर म्हणाले माझी कविता अशी गेअर आहे जी तुला गाता येईल, नाही तर तुम्ही द्या. मग ते असं पुस्तक चाललं आणि मला ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण मिळाला ही कविता काढून दिली आणि माझ्याकडे ती स्वच्छ वाचून घेतली. त्यांचे उच्चार फार स्वच्छ होते आणि ऱ्हस्व दीर्घाचं अत्यंत विलक्षण ज्ञान होतं. त्यांचं वृत्त कधीही चुकायचं नाही, त्यांचा छंद कधी चुकायचा नाही. त्याच्यामध्ये वाचताना मी सरित पते असा शब्द वापरला. तसं म्हणाले सरित पते, हा दीर्घ करू नकोस, इतकं त्याचे कान तीक्ष्ण होते. ते गाणं आम्ही ज्यावेळेला सावरकरांचा एक समारंभ केला होता, त्या समारंभात आम्ही 5 जण ते गाणं करतो. म्हणजे दिदी, मीनाताई, आशाताई, उषाताई आणि मी, आम्ही 5 जण उभे होतो. सावरकर अध्यासन त्या कार्यक्रमाचं नाव. आणि तिथं आम्ही दादरला, ठिकाण मला आठवत नाही, पण तिथं आम्ही हे गाणं गायलो होतो आणि ते तात्यांना कुठेतरी ध्वनिमुद्रित करून ऐकवलं होतं. तर त्यांनी मला बोलून मला सांगितलं होतं की चाल जरा खालीवर आहे पण प्रत्ययकारी आहे. प्रत्ययकारी हा शब्द आहे त्यांचा, माझ्यासाठी तो खूप मोठा शब्द आहे. आणि जीवन तृणवत मानावं असं म्हटलेलं आहे. छत्रपती समोर जीवन कसं मानावं तर तृणवत मानावं असं तात्यांच्या भेटल्यानंतर आपलं जीवन आपल्याला तृणवत वाटायला लागतं. तात्यांचं एक गाणं असं राहिलेलं आहे माझ्याकडनं, अवध्य मी आनंद. त्याला अनेक वेळा चाल लावायचा प्रयत्न मी केला पण ते गाण्याला चाल लावताच येत नाही, म्हणून ते बाजूला ठेवलं. बस ते फार चांगली कविता आहे. तर त्या रिपू शब्द मला रिपू सारखा, मी माझ्या शत्रू सारखा मला वाटतो आणि मी ते गाणं हात लावते त्या गाण्याला. पंडितजी, तुम्ही सांगितलं की लॉकडाऊनचा तुम्हाला म्हणजे इतरांना जसा त्रास होतोय तसा त्रास होत नाही, पण लॉकडाऊनच्या काळात लता दीदींचा आवाज आणि तुमचे दोघांचे व्हिडिओज आम्ही ऐकतोय आणि खूप आनंद देणारे ते व्हिडिओ आहेत, वेगवेगळ्या विषयांवरचे आहेत. तर तो काय उपक्रम आहे त्याच्याबद्दल सांगा ना. लता दीदींच्या ट्विटर हँडल. साधा उपक्रम आहे. लॉकडाऊन आहे, कुठे बाहेर जाता येत नाही, कुठे आत येत नाही, कुठे बाहेर जात नाही. थोडक्यात तो कारागृहात एक खोलीत आहे म्हणा ना, 4 खोल्यांची कारागृह असं म्हणा तुम्ही. तर कारागृहात बसून बरं त्रास नाहीये. हे लॉकडाऊन असं आहे. मी माझ्या एका ह्याच्यात बोलतोय की समाजवाद, साम्यवाद
आणि भांडवल शाही या सगळ्यांच्या इच्छा पुऱ्या केल्या त्यांनी. तरीही आपण बंदीत आहोत. सगळं काही खायला प्यायला आहे, डॉक्टर आहेत, औषध आहे, सगळं काही. मग त्रास कुठलाच नाही. मग नुसते बसलो होतो, काहीतरी उपक्रम करावा म्हणून मग दिदीला बोलायला लावतो. जुनी गाण्यातले मी बोलून दिदीला गायला लावतो आणि ते युट्यूबला टाकतो. आमचा मुलगा अभिनव मंगेशकर. काय उपक्रम असा काय फार युजून काही मोठा केला असं काही नाही. परवा मी आषाढीच्या दिवशी तुम्ही आणि दीदीनी मोगरा फुललाच्या बद्दलचं जे निरूपण होतं, म्हणजे मला तुम्ही आणि शेवाळकरांनी केलेलं मोगरा फुललाचं ते तुम्ही गायलेलं आणि त्यांनी निरूपण केलेलं ते ऐकलं होतं. आणि परवा अनपेक्षितपणानं तुम्ही आधी प्रस्तावना केली आणि नंतर दीदींनी केलेलं मोगरा फुलल्याचं निरूपण ऐकायला मिळालं. ते फार छान होतं. तुमचा आशीर्वाद आहे. असं आणि निरूपण करू आणि दिदीची गाणी. आमची तर इच्छा आहे की संपूर्ण ज्ञानेश्वरी करावी म्हणून. लोक काय होत हातातून. पंडितजी मला हाच पण असं करताय तुम्ही सगळी ज्ञानेश्वरी या पद्धतीनं, म्हणजे ते दोन महाराष्ट्र तर गाणी केलेली आहेत. अरे अरे ज्ञाना केलंय नुकतंच. गणवाचे गुणगुणा केलेलं आहे. आता ते फक्त ठेवून दिलंय घरात. म्हणतात तू फुलं एकदम जाऊ नये. एक एक द्यावा. पंडितजी तुमच्या बोलण्यामध्ये अध्यात्माचा प्रभाव दिसतो. खास करून माऊलींवर तुमचं खूप प्रेम दिसतं. तर तुम्हाला पहिल्यांदा माऊली कुठे भेटले, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचा प्रभाव तुमच्यावर कसा पडला आणि तुम्ही जरा अध्यात्माकडे कधीपासून, म्हणजे त्याला कोणी सद्गुरू आहे की कशामुळे तुमची अध्यात्माकडे ओढ लागली? 12व्या वर्षी मी ज्ञानेश्वरी वाचली. एक ओळ कळली नाही आणि आपल्याला एक कळत नाही हे कळलं. गुरुचे कृपा हे आपल्याला कुठं कळत नाही हे कळलं. तर राम आठवले नावचे एक ग्रस्त होते. त्यांचा ज्ञानेश्वरीवरती फार प्रभुत्व होत. मी त्यांच्या चरणाची बसून ते वाचायचे, मला एक अर्थ सांगायचे, वाचायचे, मला अर्थ सांगायचे आणि मग आवडली. आणि ज्ञानेश्वराच्या शब्दात एक आपल्याला सांगतो मी. ज्ञानेश्वरी वाचायला गेलो तर ज्ञानेश्वर हाती आले. ज्ञानेश्वराने म्हटलेलं आहे की दिवा लावायला गेलो तर प्रकाशच हाती आला. तर ज्ञानेश्वरी वाचायला गेलो तर माहुरीत माझ्या हातात आहे. त्या वस्तू तिच्या संगतीत आहे. पंडितजी, खरं तर असं आहे की म्हणजे तुमच्या गुरूंच्या बद्दल आपण बोललो, पण हजारो जणांचे तुम्ही गुरु आहात. म्हणजे तुमचे ज्ञात अज्ञात शिष्य महाराष्ट्राने, भारतने, जगभर पसरलेले आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही या तुमच्या ज्ञात अज्ञात शिष्यांना काय सांगाल? ज्यात अज्ञात शिष्य असतील त्यांना हे सांगितले की खरं नक्की महाराजून सांगतो दिदीच्या आयुष्याकडे बघावं. त्याग कसा करतात, परिश्रम कसे करतात, आपली कला उच्च दर्जाला कशी नेतात, ती गेल्यानंतर त्याचा जो पैसा राहतो त्याचा विनियोग कसा करायचा, एवढं सगळं करू नये. अत्यंत सामान्य वृत्तीवरती आपलं मन ठेवायचं. जराही गरजची बाधा मनाला लागू न देणं, अहंकाराचा स्पर्श न होऊ देणं, हे सगळे गुण दिदीमध्ये भरलेले आहेत. तर तिला खरंच या लोकांनी तिचा मागोवा घ्यावा. मी तुमचा तो एक जो लेख वाचला होता त्याच्यामध्ये दीदींच्या बद्दल इतक्या म्हणजे फक्त भाऊच लिहू शकेल अशा अनेक आठवणी होत्या. आणि त्याच्यामध्ये आत्ता जे त्यांच्यातल्या गुणांबद्दल, वैशिष्ट्यांबद्दल तुम्ही सांगितलं, त्याच्याशिवाय त्यांचा बाकी जगाला न दिसलेला जो खोडकरपणाचा गुण आहे त्याच्याही बद्दल तुम्ही लिहिलं होतं. मला असं वाटतं की त्यांच्या व्यक्तिमत्वातले म्हणजे दीदी म्हणजे अशी एक सरस्वतीच डोळ्यासमोर दीदींच्या रूपानं दिसती. त्यांचा हा जो गुण आहे त्याच्याविषयी सांगा ना जरा. हा गुण आहे, हा उपजत गुण आहे. आणि तो आता तरुण झाली, प्रौढ झाली, आता म्हातारी झाली, पण प्रौढत मी तिचं शैशव असं जपणे, बाणा कविता असेल,
जे आपल्या शैशवाला म्हणजे बालपणाला ती तशी जपते अजून ती. आता तो खोडकरपणा आहे तसाच आहे अजून तो, आणि तो जात नाही. आणि तो सगळ्या खोडकरपणा ज्या वाक्यात येते तो डोळ्यात पण येतो. लहान लहान गोष्टीत नाही येतो. एकदा शांताबाई शेळके आणि त्यांची मैत्रीण आली होती. दिदीशी बराच वेळ बोलत बसले. खूप बोलून मग तरी सांगितलं फार चांगला वेळ गेला. तर दिदी माझ्याजवळ फुटफुटती कुणाचा ते कळलं ते. आणि दारात गेला तो शांताबाई परतून आले. शांताबाई तुम्ही काय म्हणालात? आता दिदी म्हणाले की कुणाचा तरी वेळ चांगला गेला. तर असा खोड्या करणं हे तर वारंवार चालू असत. अतिशय असा तिचा नर्म विनोद ज्याला म्हणतात ना, चांगला शब्द अतिशय मऊ असा विनोद असेल की जो माणसाला दुखवत नाही. दुसरा व्यंगात्मक विनोद असतो. अच्छा असा फक्त समक्ष असा हसू यावा असा विनोद असतो. तो विनोद दिदीकडे भरपूर आहे. तो उपजत आहे. आणि तो वारंवार तिच्या संगीत आपला दिसत असतो. म्हणजे त्या लेखामध्ये तुम्ही असं लिहिलं होतं की आणि मला असं वाटतं त्या दिदींमधला तो जो गुण आहे तो राहण्याचं एक कारण असं की खूप लहान वयामध्ये त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या आल्या आणि त्यामुळे त्यांचं खरं तर एका प्रकारे बालपण जे आहे ते असं दाबलं गेलं आणि त्यामुळे जपलं. परवाचे तुम्हाला सांगतो मी कोणाला सांगत नाही. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला सांगितलं की ती एवढी आजारी होती. आयसीयू मध्ये होती ती. बहुतेक सगळ्या डॉक्टरांनी आशा सोडली होती. आणि एक 2 दिवसात जरा ती बरी झाली आणि आम्ही तर आयसीयू भेटायला गेलो तर तिने पहिलं वाक्य ते मला सांगितलंय ते बघा कसं आहे ते. तेवढे माझी काबंडासारखी अवस्था झाली. कशासारखी? असा न विरोध करते काबंडा. भावबद्दल नाटकाचा काबंडा असतो ना, त्याच्याच म्हणजे अवस्था झाली ते. इकडे इंदू आहे आणि इकडे बिंदू आहे. 2 नर्सेस बाजूला उभे होते. त्या अवस्थेत पण असा विरोध सुचून जातो. अर्थ किती फार विरोध आहे काय त्या नर्सेस काही हिंदू बिंदू सारखा नाही, चांगला दिसला त्या. पण तिने सांगितलं की मी काबंडासारखी मध्ये पडली आणि 2 हिंदू बिंदू एका बाजूला उभे आहेत. हा एक नवीन विरोध तिला आहे आणि तो तिला त्याला जपते. ती फार गंभीर होत नाही. नाही मी तर म्हणजे तुमच्या त्या लेखामध्ये जे वाचलं त्याच्यावरनं तुम्ही की त्यांची जी एक खोडकरपणा म्हणजे इतका की पाठ वळली की असं तोंड वेडं वाकडं वेडावून दाखवायचं, नक्कल करायची. ग्रस्त होते बाबा होते का ते आपल्याच्या ग्रस्त आपले पायऱ्या तशा एक माळावरती उभे होतो. ते उतरताना बिचारे घसरताना पडले. तर दिदी ओरडे आपटे आपटले. त्याच्यानंतर ते बिचारे कधी रस्ता क्रॉस करतात दिसले. दिदी बिनादेण अशा ते 2 तिघी मोठ्या होत्या. ते आपटे आपटले असं त्यांच्या मागचे पडायचे. ते बिचारे पुढं पडायचे. त्या दिदी असं काहीतरी 11-1 वर्षाची, बिना ते 9-1 वर्षाचे, असं 7-8 वर्ष. असा एक खोडकर गंभीर स्वभाव खूप आहे. तुमच्याशी बोलणं, तुमच्याशी बोलायला मिळणं आणि ऐकायला मिळणं हा आमच्या सगळ्यांसाठीच इतका आनंददायी असा अनुभव आहे की म्हणजे हे वाक्य एडिट करू नका. मी म्हणता पण तुम्ही त्या गेल्या कट्ट्याला मला भेटलात, ह्या कट्ट्याला परत भेटला. नाही तर त्यामुळे तुमचं गाणं आणि तुमचं ऐकणं, बोलणं हे ऐकणं ह्या दोन्ही इतक्या आनंददायी गोष्टी आहेत की खरं तर त्या कधीच संपू नयेत अशा वाटतात. पण मला असं वाटतं की सदिच्छा द्या आणि मी तुम्हाला सदिच्छा देतो की पुढची गुरुपौर्णिमा तुमच्या स्टुडिओमध्ये बसून तुमच्या सर्व ते वारदार असतात त्यांच्या समोर, भारतीबेनच्या समोर आपण तंबोरे लावून गायन करूया. खरं तर ना आम्हाला तुमच्या आणि भारतीताईंच्या म्हणजे तुमच्या लग्नाला 50 वर्ष होऊन गेली. त्या निमित्तानं तुम्हाला दोघांना
आमच्या कट्ट्यावर बोलवायचं आहे आणि आम्ही फक्त तुमच्या बाजूनच तुमच्या संसाराचं ऐकलेलं आहे, आम्हाला त्यांच्या बाजूचंही ऐकायचं आहे. पण मला असं वाटतं की त्यासाठी आपल्याला स्वतंत्र कट्टा करायला लागणार आहे. नाही, आणि इकडे एकटंच बोलावं लागेल. तो योग आता लवकरच जुळून येऊ दे की तुम्ही पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये याल, आपण थेट गप्पा मारू. आणि आणि आमलाही खूप हा आवडेल. अनुभव मला फार नवीन आहे. हम कहा तुम कहा आणि आपण बोलतो, हे जरा मला नवीन भेटलंय. त्यामुळे हे कोरोनाचं सगळं संकट लवकर संपू देत आणि लॉकडाऊनमधनं आपण पूर्णतः बाहेर पडू देत सगळेजण. आपण पुन्हा एकदा कट्ट्यावरती या, खूप छान आपण सगळेजण गप्पा मारूयात. मनापासून आज आपले आभार, धन्यवाद. आपण कट्ट्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल. बघा, ज्यावेळेला एल्गार होतो ना, तो असाच प्रचंड असतो. तो एल्गार लगेच संपतो. पण हा करोनाचा एल्गार आहे, हा बाजूला पण नाही. नक्कीच छत्र आहेत आमच्या. जी. आणि आपल्या सर्वांनाही उत्तम आरोग्य लाभो या आमच्या सदिच्छा, शुभेच्छा. पुन्हा एकदा धन्यवाद मनापासून. धन्यवाद. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती वेळ झालेली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.